नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात मीरा आणि अंबिका यांच्या संभाषणाने होते. अंबिका मीराला समजावत असते की मला पूर्ण खात्री पटली आहे की मंजिरीने आपल्या बाबांना याच खोलीत ठेवलं आहे. तिने याच घरात तिचं स्वतःचं एक विश्व निर्माण केलं आहे. हे ऐकून मीरा भावूक होते आणि रडायला लागते. ती काळजीने विचारते, ताई आपले बाबा कसे असतील? त्यांना काही झालं तर नाही ना? तेव्हा अंबिका तिचे डोळे पुसते, तिला धीर देत असते. असं काही बोलू नको, आपले बाबा अगदी चांगले असतील. आता आपल्याला आपल्या बाबांना शोधून काढावं लागेल त्याच गुहेमध्ये. त्यावर मीरा विचारते, पण वेदाचे बाबा काय म्हणाले होते? आपण जर जास्त काही केलं तर या घराला तडे जाऊ शकतात. अंबिका उत्तर देते, हो पण आपण दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करू. वेदाचे बाबा समोर होते म्हणून मी माझी शक्ती वापरू शकली नाही, पण आता मी माझी शक्ती वापरून मार्ग काढेल. हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर थोडं हसू येतं आणि त्या दोघी निघतात. दुसरीकडे मंजिरी खाली बेशुद्ध पडलेली असते. तिच्या तोंडून शब्द निघतात. रुद्रकेतू, तुझ्या अंतराचा एकमेव धागा असं मार्जरी बोलत असते. तुझ्या अंताचा एकमेव धागा असं मार्जरी बोलत असते. त्याच वेळी स्टारचा प्रकाश रुद्रकेतूवर पडतो आणि रुद्रकेतू अचानक जागा होतो. तो स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने मंजिरी शुद्धीवर येते. तेव्हा तिला खुर्चीवर रुद्रकेतू दिसत नाही. रुद्रकेतू गायब झालेला पाहून मंजिरी खूप घाबरते आणि पॅनिक होते. इकडे अंबिका आणि मीरा अडगळीच्या खोलीत पोहोचतात. अंबिका तिच्या शक्तीचा वापर करून तिथली पेटी बाजूला सरकवते आणि तिथल्या खड्ड्यात बघते. ती म्हणते, मीरा, काही झालं तरी आपल्याला याच्या आत प्रवेश करावा लागेल. तेव्हा मीरा बोलते की ताई, पण वेदाचे बाबा म्हणाले होते की घर कोसळू शकतं, आपण दुसरा पर्याय शोधूया. तेव्हा आतून शिवनाथचा आवाज घुमू लागतो. तो मीरा आणि राधाला हाक मारत असतो. दोघांचा आवाज ऐकून अंबिका आणि मीरा चक्रावून जातात. हा तर बाबांचा आवाज आहे असं म्हणत त्या दोघी हाका मारू लागतात. इकडे दुसऱ्या खोलीत माया, अजित, नर्मदा आणि दामोदर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत झोपलेले असतात. नर्मदा आणि दामोदर बेडवर असतात, तर खाली माया आणि अजित वळकटी घालून झोपलेले असतात. मायाला झोप लागत नसते. ती कुरबुर करते, कसं झोपत असतील लोक खाली, मला तर झोपच येत नाही. ती उठून बसते. तितक्यात तिला जमिनीखालून मीराचा बाबा बाबा असा आवाज ऐकू येतो. ती जमिनीला कान लावून खात्री करते. घाबरलेली माया लगेच अजितला उठवते आणि सांगते, अजित, जमिनीतून मीराचा आवाज येतोय. पण अजित तिला टाळत म्हणतो, आवाज नाही, गावरान गोडवा आहे, आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपून घेतो. माया मग लगेच नर्मदाला उठवते. नर्मदा घाबरून उठते, लाईट लावते आणि दामोदरला उठवते. दामोदर प्रचंड घाबरून ओरडतो. त्यामुळे अजितही उठून बसतो. अजित चिडून म्हणतो, माया प्लीज, आधीच सगळ्यांची फाटलेली आहे, आता या मीराचा आवाज येतोय म्हणून नाटक नको बोलू यार असं. तेव्हा माया सर्वांना जमिनीला कान लावायला सांगते. नर्मदा आणि अजित कान लावतात. तेव्हा त्यांना स्पष्टपणे बाबा असा आवाज ऐकू येतो. नर्मदा घाबरून म्हणते, खरंच मीराचा आवाज येतोय. माया विचारते, पण तिचा आवाज जमिनीखालून कसा येतोय? नर्मदा शंका व्यक्त करते, मला वाटतं मंजिरीने मीराचा खेळ संपवला असेल आणि तिला जमिनीत गाडलं असेल. माया म्हणते, हो गाडलं असेल, पण असा आवाज कसा येईल ना? तेव्हा नर्मदा बोलते, कदाचित ती थोडी अजून जिवंत असेल. हे ऐकून सगळेच घाबरतात. नर्मदा अजितला म्हणते, अजित तू प्लीज मीराच्या खोलीत जाऊन ये ना, बघून ये ना. तेव्हा अजित स्पष्ट नकार देतो. बोलतो की नो वे, चान्सच नाही. या घरात कोण मेलंय, कोण जिवंत आहे, कोण आत्मा आहे, काही कळत नाही आहे. कुठलीही खोली उघडा, हॉरर स्टोरी चालू असते. मला काही झालं तर माझ्या मायाचं काय होईल? मी नाही जाणार. तेव्हा नर्मदा दामोदरला जायला सांगते, पण दामोदरही नकार देतो. इकडे अथर्व बाहेर येतो. तो स्वतःशीच विचार करत असतो की हा मीराचा आवाज जमिनीखालून कसा येतोय? हा आवाज फक्त मीच ऐकलाय की बाकीच्यांनीही? ती परत त्या रूममध्ये तर गेली नसेल ना? तितक्यात अथर्वचं लक्ष समोरून जाणाऱ्या रुद्रकेतूकडे जातं. अथर्व लगेच त्याच्या मागे जातो आणि शोधू लागतो, पण रुद्रकेतू गायब होतो. अथर्व विचारात पडतो, मी आत्ता ज्यांना पाहिलं तिथे बघितलं ते मंदिरातले रुद्रकेतू होते ना, पण ते तर जिवंत नव्हते, मग इथे कसे? इकडे अंबिका आणि मीरा पुन्हा हॉलमध्ये येतात. अंबिका म्हणते, मीरा, तो बाबांचाच आवाज होता, बाबा तिथेच असतील. मीरा काळजीने म्हणते, पण ताई तिथून पुढे काहीच आवाज येत नाही आहे. अंबिका तिला समजावते, कदाचित ते बोलण्याचा प्रयत्न करत असतील, पण आपल्याला आवाज येत नसेल किंवा त्यांचा आवाज निघत नसेल, अथवा त्यांच्यावर काही बंधने असतील. पण मीरा आपल्यासोबत सुद्धाही असंच काहीतरी झालं होतं ना? अंबिका आणि मीरा बोलत असताना मीरा काळजीने विचारते, ताई, आपण आता ती गुप्त जागा शोधून काढली, पण आता पुढे काय करायचं?
त्यावर अंबिका ठामपणे सांगते, पुढे काय करायचं ते मी बघते. मीरा, तू फक्त एकच काळजी घे, मंजिरीला आपल्या कोणत्याही हालचालींवर संशय आला नाही पाहिजे. मीरा त्याला होकार देते. तेवढ्यात अथर्व परत खाली हॉलमध्ये येतो. मीरा त्याला सांगते की ती त्या जागेवर अथर्व तिला विचारतो की तू कुठे गेली होतीस मीरा? तेव्हा मीरा बोलते की मी तिथेच गेली होती त्या जागेवर. ते ऐकून अथर्व म्हणतो, मला वाटलं होतं, पण मीरा, मी तुला सांगितलं आहे ना, या सर्व गोष्टीवर आपण थोडा शांतपणे विचार करूयात. इथून पुढे जर आपल्याला जायचं असेल तर आपण सोबतच जाऊया. मीरा त्याला सांगणारच तितक्यात अथर्व बोलतो की बरं ते राहू दे, एक खूप विचित्र गोष्ट घडली आहे. मीरा विचारते की काय झालं? अथर्व बोलतो की मी रुद्रकेतूंना बघितलं. मीरा चक्रावून विचारते, म्हणजे त्यांचा मृतदेह? अथर्व बोलतो की नाही, मी त्यांना चालताना बघितलं आहे. तेव्हा मीरा बोलते की कुठे? तेव्हा अथर्व बोलतो की कॉरिडॉरमध्ये. हे ऐकून अंबिका आणि मीरा दोघेही प्रचंड शॉक होतात. तेव्हा अंबिका लगेच मीराला बोलते की मी बघते थांब. तेव्हा अंबिका चालली जाते. दुसरीकडे मंजिरी प्रचंड घाबरलेली आणि पॅनिक अवस्थेत अथर्व आणि मीराच्या खोलीत येते. ती स्वतःशीच बडबडत असते, कुठे गेला हा? मला झोप कशी लागू शकते? आणि हा अचानक जिवंत होऊन कसा गायब झाला? आणि मीराचा आवाजही जमिनीखालून येत होता. म्हणजे मी तयार केलेली ती गुप्त जागा मीराला सापडली तर नसेल ना? तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही, मी असं मुळीच होऊ शकत नाही. मला इतकी वर्ष लागली ते घर आणि ती जागा बनवायला. असं नाही होऊ शकत. मंजिरीच्या या विचाराने पूर्णपणे हादरलेली असते. तितक्यात अथर्व मीरा आपापसात बोलत येत असतात. खोलीत प्रवेश करतात. अथर्व मीराला समजावत असतो की आपल्याला आता खूप सांभाळून पाऊल टाकावं लागेल. तेवढ्यात दोघांची नजर खोलीत उभ्या असलेल्या मंजिरीवर पडते. अथर्व आश्चर्याने आणि संशयाने मंजिरीला विचारतो, तू इथे काय करतेस? मंजिरी पटकन सावरते आणि लगेच विषय बदलते. अरे अथर्व, मी तुलाच शोधत होते. मीरा तिच्या खोलीत एकटीच आहे वेदा तिच्या खोलीत एकटीच आहे. अनन्यासुद्धा तिच्यासोबत नाही आहे आणि तूसुद्धा नाही आहेस. तुला या वेळेत तिच्या जवळ राहायला हवं होतं ना? मंजिरीच्या या सांगण्यावर अजिबात अथर्व विश्वास ठेवत नाही. तो बोलतो की तू ना प्रत्येक गोष्टीसाठी तेव्हा मंजिरी पुढेच बोलते की तू प्रत्येक गोष्टीसाठी मलाच दोष देतोस. मला माहिती आहे, पण मी तुला स्वतःहून सांगते, मला वेदाची काळजी वाटते. जा तिच्याजवळ, ती एकटी आहे. तेव्हा अथर्व तिला संशयाने म्हणतो की तू फक्त हेच सांगायला या खोलीत आली होतीस? तेव्हा मंजिरी बोलते की हो. तेव्हा अथर्व बोलतो की तुला कधीपासून या घरातल्या लोकांची आणि वेदाची काळजी वाटायला लागली? पण परिस्थिती बिघडते हे बघून मीरा अथर्वला बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही जा वेदाजवळ, काळजी करू नका. अथर्व निघून गेल्यावर जाताच मीरा मंजिरीसमोर जाऊन अत्यंत रागाने बघते. इकडे दुसरीकडे अंबिका पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत आलेली असते. तिच्या शक्तीने ती पेटी बाजूला सरकावून तो भुयारी मार्ग उघडा करते. ती स्वतःशीच विचार करत बोलते, काय करू मी? या पाताळात जाणं माझ्याकडे महाभूतांची शक्ती आहे, पण या पाताळात जाणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही आहे. त्यालाही काही मर्यादा असतात. पण मी माझ्या लहान बहिणीला संकटात नाही टाकू शकत. ती माझी लहान बहीण आहे आणि मोठी बहीण म्हणून माझे काही कर्तव्य आहेत ना. पण आत्ताच अथर्व म्हणाले की त्यांनी रुद्रकेतूलाही बाहेर फिरताना बघितलं. तेव्हा अंबिका देवी आईसमोर हात जोडून उभी विनवणी करते की देवी आई, तू प्रत्येक गोष्टीला माझी मदत केलीस. तुझ्या या उपकारांची परतफेड मी नाही करू शकणार, मला माहिती आहे. पण या भुयारामध्ये नक्की काय आहे किंवा मी इथून जिवंत परत येऊ शकेन की नाही मला काहीच ठाऊक नाही. पण जर माझा प्रवास इथेच संपणार असेल तर माझी एकच विनंती आहे, त्या चेटकिनीच्या अंत करण्याच्या प्रवासात तू मीराच्या पाठीशी नक्की उभी राहा, तिला मदत कर. त्यानंतर अंबिका अत्यंत गंभीर होऊन आवाहन करते की हे वायुदेव, पंचमहाभूतांपैकी एक असलेले वायुदेवा, आज मी तुम्हाला आवाहन करते की हा भुयारी मार्ग माझ्यासाठी मोकळा करा आणि मला या पाताळात जाण्यासाठी शक्ती द्या. तेवढ्यात तिथेच बाहेर मंजिरी अडगळीच्या खोलीच्या दिशेने येते. बडबडत असते, रुद्रकेतूला पकडणं जेवढं सोपं होतं तेवढं तितकंच त्याला शोधणं अवघड झालं आहे. नक्की चाललंय तरी काय? तिची नजर अडगळीच्या खोलीकडे जाते आणि ती म्हणते की तो भुयारी मार्ग सुरक्षित आहे की नाही ते एकदा बघायलाच हवं. मंजिरीची चिडचिड सुरू असतानाच अंबिकाने वायुदेवाला केलेल्या आवाहनामुळे अचानक संपूर्ण परिसरात अत्यंत सोसाट्याचा वारा सुटू लागतो. वारा इतका प्रचंड असतो की मंजिरी हवेमध्ये पूर्णपणे डगमगायला लागते. नक्की काय घडते हे तिला काहीच समजत नसतं. इकडे दुसरीकडे सोसाट्याचा वारा गोल गोल फिरत अंबिकाभोवती संरक्षण चक्र तयार करतो. अंबिका त्या वाऱ्याच्या चक्रात उभी राहते आणि तो वारा अंबिकाला सुरक्षितपणे घेऊन थेट त्या भुयारी मार्गात पाताळात खाली घेऊन जातो. अंबिका आत गेल्यावर पेटी आपोआप सरकून भुयारी मार्ग बंद करते. वारा शांत झाल्यावर मंजिरी खाली जाते खोलीत आणि तिथे जाताच ती बेशुद्ध पडते. भुयारी मार्ग
आणि त्याच वेळी तिथे शिवनाथ तिच्या जवळ येतो आणि काठी ठोकून तिच्यासमोर उभा राहतो. इकडे मंजिरी मार्जरीकडे जाते आणि वैतागून म्हणते, त्या रुद्रकेतूला शोधण्यासाठी मला काय काय करावं लागतंय. त्याने माझं काम भलतेच वाढवून ठेवलं आहे. तसंही त्याचं शरीर फक्त 2 ते 3 प्रहारच सजीव राहू शकतं. त्यानंतर तो पुन्हा निर्जीव होणार. रुद्रकेतूला शोधण्यासाठी मंजिरी एका नकाशावर काहीतरी तांत्रिक विधी करायला सुरुवात करते. ती मंत्र उच्चारते. तिने मांडलेली दिशा सुरुवातीला दाखवते की रुद्रकेतू घराच्या बाहेर आहे, पण दुसऱ्या क्षणी तो दिशा बदलतं आणि रुद्रकेतू घराच्या आतच असल्याचं तिला दाखवतं. म्हणजे मंजिरी प्रचंड गोंधळते आणि बोलते की म्हणजे हा घराच्या आतच आहे, नक्की कुठे आहे. ती पुन्हा अधिक ताकदीने मंत्रोच्चार करू लागते, पण यावेळेस अचानक काहीतरी विपरीत घडतं. मंजिरीने ठेवलेल्या त्या नकाशाच्या चहूबाजूंनी पेट घेतला आणि ज्वाला भडकू लागल्या. मंजिरी प्रचंड घाबरते. बघता बघता ती आग नकाशावरून थेट मंजिरीच्या दिशेने येऊ लागते. नक्की काय भयंकर घडतंय हे मंजिरीला अजिबात समजत नाही आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, एपिसोड रिव्ह्यू आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मालिकेचे पुढचे असेच अपडेट्स, ट्वीट्स आणि सलग एपिसोड रिव्ह्यू सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन एपिसोडचा रिव्ह्यू आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.